आदरणीय देवेंद्रजींना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून मी भास्करजी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद पर आपलं उद्बोधन द्यावं। छत्रपती शिवाजी महाराज की, संत ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय। समृद्ध राष्ट्र उभविणे हेची आमचे शील, राहू सोबतीला आम्ही निखारे यज्ञ कुंडातील। या वचनाप्रमाणे आजचा आपण हा सर्व सोहळा पाहून आलो। आज अलंकापुरी महान पवित्र क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या या दरबारामध्ये आणि पावन वेदश्री या आश्रमामध्ये आज आपण एक संत आणि संतांच्याच कृपा आशीर्वादाने स्वकर्तृत्वाने समाजाची सेवा ज्यांच्या श्री सर्व समाजाने दिलेली असते असे सर्व राज्यकर्ते, मुख्यतः आपल्या सर्व महाराष्ट्राचे सन्माननीय लाडकं नेतृत्व श्री देवेंद्रजी साहेब, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सर्व मंत्री महोदय आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय वंदनीय गोविंद देवगिरीजी महाराज, आज या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व पूजनीय, त्याचप्रमाणे आम्हा सर्व साधकांना घडवणारे सद्गुरु जोग महाराज संस्थेचे आमचे गुरुवर्य, सर्व गुरुवर्यामध्ये जे भीष्माचार्य आम्ही ज्यांना म्हणतो, परम प्रातस्मरणीय मारुती बाबा, या सर्वांना आम्ही मानाचा मुजरा करतो। उपस्थित सर्व संतांना सहस्त्र प्रणाम आणि सर्व मंत्री महोदयांना आम्ही नमस्कार करतो। आज कार्यक्रमाला उशीर झालेला आहे। आपल्याला आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा जिथल्या तिथं। पण जरी आपल्याला कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तर मोठं झाड म्हटलं की हवा लागत असते। आता आपल्याला माहिती नाही, आता आपल्याला जर मुख्यमंत्री केलं तर आपण म्हणजे दुसऱ्या दिवशी नको बाबा, आपल्याला हे जावे त्याचे वंशा तेव्हाकडे, काय खातात आणि काय पितात आणि काय कुठं झोप घेतात, सारखे समाजाकरता, समाजाच्या सुखाकरता। साहेब, आपण येण्या अगोदर आमच्या सर्व संतांची मनोगत झाली, एवढे पोट तिडकीने आमचे संत बोलले की डोळ्यातून अश्रू आवेत अशा प्रकारचे। आमच्या गोमातेची किती कुचेष्टा चालू आहे, आमच्या भगिनीची किती कुचेष्टा चालू आहे, आपल्या देवदेवतीची किती कुचेष्टा चालू आहे। आमचे कुठेतरी एखादा संत कुठल्या तरी कोणाच्या देवधर्माला काही थोडासा बोलते, सन्मानात बोलला तरी त्याला तुरुंगात जावं लागते। राष्ट्रद्रोह म्हणून शेजारच्या आपल्या पडोशीवाल्या देशाने आमच्या संतांना तुरुंगात घातलेला आहे, राष्ट्रद्रोह म्हणून। आणि आपल्या देवदेवता आहेत, संत महंत आहेत, त्यांना उठसूट कोणी काही बोलावं, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आपण गुन्हाही करू शकत नाही, कारण आपण भारत मातेचे सुपुत्र। मगाशी आपण गीत ऐकलं, आईचं हृदय सर्वांना घेऊन काम करायचं, वसुदैव कुटुंबकम, आपल्या भारत देशाचीच हे सगळी विचारसरणी आहे, इतरांची कोणाचीही नाही। म्हणून जे कोणी विरोधक असतील त्यांना सुबुद्धी प्राप्त व्हावी आणि हे चाललेलं जे अवहेलन आहे हे सगळं कुठेतरी थांबावं। गेल्या महिन्यापूर्वी असा बिकट काळ होता, आमची सर्व संत मंडळी रोज ऐकत होती, पाहत होती आणि वाचतही होते, आणि काय 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 केलं जात होतं, आपणही आपल्या पद्धतीने सर्व हाताळतच होता। परंतु असं वाटत होतं की आता याच्या पुढचा काल कसा। परंतु संतांचा आशीर्वाद, आमच्या संतांची सगळं, आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणी भाग घेतला नाही, पण यावेळेस कोणीच मागे पुढे पाहिलं नाही। जो होगा सो होगा, काय व्हायचं आहे आता, नाहीतरी तर काही नाही केलं तर जावंच लागणार आहे।
परंतु हे सगळं आमचे देवा भाऊ आणि बाकीचे सगळे हे सगळं पाहत होते. म्हणून आता देवा भाऊलाच आपण आता इंद्रपदावर बसवलं. चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे. म्हणून शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांचे सर्व सहकारी, सर्व मंत्री महोदय, या सर्वांना आम्ही एकच सांगू इच्छितो की खूप खूप त्रास आहे. आपण आपल्या घटनेच्या अधीन राहून पण धर्माला सुद्धा चांगल्या प्रकारचे दिवस कसे चांगले येतील, सगळ्यांचा आदर. आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म हा सिंधूपासून निर्माण झाला. सिंधू म्हणजे अपार पाणी, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एक काम केलं आणि सर्वांचं चांगलं व्हावे, कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. आम्हाला फार कायद्याच्या दृष्टीने काही बोलता येणार नाही, पण आमच्या साधू संतांना ज्या वेदना, आम्ही म्हणत नाही आमच्या मठाचं काय तर काही बांधकाम करून द्या, आमच्या मठाचा रस्ता करा. जे जे सार्वजनिक कामं असतील ते तुम्ही करा. आमच्या गोमातेच्या कडे अगोदर पहिल्यांदा लक्ष द्या. आम्ही सर्व संत मंडळी आपलं अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्येच हा पहिला प्रयोग आपण मोठ्या हिमतीने केला की याला राज्यमाता गोमातेला दर्जा दिला. पण मगाशी आमच्या पासपोर महाराजांनी सांगितलं, राज्यमातेला त्याला कोणी धक्का लावत असेल तर त्याला कसा गुन्हा लावायचा की पुन्हा तो करणारच नाही. हे गोमाता कोणी वाहून नेत असेल तर त्याची गाडी सुद्धा पुन्हा देऊ नये. हे आता आम्हाला बोलणं सोपं आहे, पण कायद्याच्या कचऱ्यात, कायद्याच्या चाकोरीत कसं बसवायचं हे आपल्याला आता कानामध्ये आमचे गोविंददेवगिरी महाराज आपल्याला सांगतील. आम्हाला काही इथे उघड सांगता येत नाही. हे अमुक होणार नाही, अयोध्येचे राम मंदिर होणारच नाही, झालं का नाही हे पाहून घ्या तुम्ही. आता 500 वर्ष आपण कलंक सहन केला. ज्या वेळेस राम मंदिराचे आंदोलन होतं ते साहेब काय सांगा, आता ही सगळी मंडळी आपलं रक्षण करतात. ही मंडळी आम्हाला मोठ्या आसुडाने मारत होते, त्यावेळेस आमच्यावर गोळ्या घालत होते, आणि हे सगळं सहन केलं. आणि आपल्यासारख्या सर्व राज्यकर्त्याच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहकार्याने काम झालं. दुसरं काम होऊन राहिलं, तिसरं काम झालेलंच आहे. हे सगळं होत राहील आणि सगळं काम सगळं पाहण्याकरता आमचे देवाभाऊ आपल्याला घेऊन जातील. बस, आपल्याला वाहनाची गरज नाही, खाण्यापिण्याची गरज नाही. तेव्हा हे सगळं होईल. आम्ही धार्मिकच काम करावं असं म्हणत नाही, पण राष्ट्राचा स्वाभिमान आणि सर्व या धर्माचा, हिंदू धर्म म्हणजे हा सनातनी सर्व शब्द आहे. सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म हा काही कोणी निर्माण केलेला नाही. म्हणून आपण आपल्या परीने सर्व नियमाला सांभाळून, सर्वांची मर्जी सांभाळून, आणि आम्हाला कधी दुःख होणार नाही याची आपण काळजी घ्यावी, हीच आमची इच्छा आहे. सर्वेत्र सुखी न संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःख मापनुया. धन्यवाद महाराज. आजचा हा जो सुदिन आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय, हा सगळा सुदिन आपल्यासारख्यांच्या तपश्चर्येमुळे आहे, याची आम्हाला विनम्रपणे जाणीव आहे. यानंतर